माणिकराव कोकाटे यांच्या कृषी खात्यावर टाच येण्याची शक्यता आहे। कोकाटे यांच्याकडील कृषी खातं काढून अन्य कोणाकडे देण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। अजित पवार आणि तटकरे याबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या विचारात असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडले जात आहेत। भाग्यश्री, काय सविस्तर माहिती आहे? माणिकराव कोकाटे यांचं खातं आता दुसऱ्या कोणाकडे तरी देण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच, कारण जर बघितलं तर विधान भवनामध्ये अधिवेशनच्या काळात आपण बघतोय की महत्वाचा विषय सुरू असताना माणिकराव कोकाटे रमी खेळताना चे व्हिडिओ जे आहेत ते रोहित पवारांकडून ट्विट करण्यात आले होते। त्यानंतर त्या गोष्टीचा पडसाद संपूर्ण राजकारणात उमटलेला पाहायला मिळाला। या सगळ्यानंतर शेतकरी जे आहेत ते माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते। मात्र त्यानंतर स्वतः काल अजित पवार यांचा वाढदिवस होता आणि त्या निमित्ताने माणिकराव कोकाटे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेत खरं तर सगळ्यांनाच असं वाटलं होतं की माणिकराव कोकाटे हे त्यांचा राजीनामा देण्याची घोषणा करतील। मात्र त्यांनी कृषी म्हणजे शेतकऱ्यांसाठी काही वेगळ्या योजना आम्ही आणत असल्याचं सांगितलं आणि हेच सांगत असताना त्यांनी असं देखील सांगितलं की काही योजना माझ्या मनात आहेत, मला त्या करायच्यात, मात्र आपलं सरकार भिकारी आहे असा शब्द त्यांनी वापरला। आणि या सगळ्यामध्ये माणिकराव कोकाटे यांनी आणखीन 3 ते 4 प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य देखील केलेली पाहायला मिळाली। इतकंच नव्हे तर मी असा काय गुन्हा केलाय, मी ज्यांनी माझा हा व्हिडिओ बाहेर काढलाय त्यांनाच मी कोर्टात खेचेन अशा पद्धतीची भाषा माणिकराव कोकाटे यांनी वापरलेली पाहायला मिळाली। या सगळ्यानंतर काल शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा देखील मोठा प्रयत्न केला होता आणि म्हणूनच माणिकराव कोकाटे यांच्या बदल्यात कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीला हे खातं आपण द्यावं अशी चर्चा जी आहे ती सध्या अजित पवार आणि तटकऱ्यांमध्ये सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली पाहायला मिळते। निषद, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।